छावा भाग 98. गडाचा बंदोबस्त झाला आहे. टाकीनं निघून यावं. येसाजी कंक आणि पिलाजी मामा यांचा निरोप मिळताच पाचाड सोडून संभाजीराजे हंबीररावांसह रायगड चढू लागले. त्यांच्या मागून 5,000 मावळा गडचढीला लागला. चितदरवाजासमोर येताच संभाजीराजे थबकले. जेव्हा इथून निघालो तेव्हा बरोबर महाराज साहेब होते. आणि आज थरथरत्या हाताने त्यांनी दरवाजाच्या उंबरठ्याला स्पर्श करून आत पाय ठेवला. हंबीररावांनी इशारत केलेले भोई पावसाच्या सरी तरू लागताच रिकामी पालखी घेऊन युवराजांना गाठीत होते. हातपंजा डोलवून ती नाकारत संभाजीराजे दरडीच्या झाडाखाली आसरा घेत होते. सरी सुमार होताच पुन्हा गडचढीला लागत होते. पाठचा मावळा घोंगड्यांच्या खोळी पांघरून पावसाला दाद न देता गड चढत होता. लहाना दरवाजा मागे पडला. रायगडाचे आघाडी मनोरे दिसू लागले. काठ भरल्या गंगासागरावर नजर टाकून संभाजीराजे मनोऱ्यात आले. तिथे गडाच्या 18 कारखान्यांतील माणसेच माणसे दाटीने उभी होती. त्यातून पांढऱ्या गलमिशांचे येसाजी कंक पुढे आले. ते मुजऱ्यासाठी झुकणार एवढ्यात झेपेने पुढे होत संभाजीराजे त्यांचे पाय शिवता शिवता म्हणाले, येसाजी काका, तुम्ही आशीर्वाद द्यायचा आम्हाला. त्यांना वर घेत कंकांनी छातीशी लावले. गहिवरला म्हातारा म्हणाला, किती योळ लावली साह्यो, पार रया गेली गडाची. बरं तर बरं आलासा. जेवढं कोलंट्या मारणारं होतं त्यासनी अडकवून टाकलं या. ह्यो गड अदुगर ताब्यात घ्या आणि नेटाक झोपीला लावा बघू. लावा बघू नाही येसाजी काका, लावू या म्हणा. आम्ही एकटे काय करणार. आबाजी सोनदेव, येसाजी कंक, हंबीरराव, पिलाजी मामा, आनंदराव, रूपाजी, मदारी, चांगोजी काटकर, जोत्याजी केसरकर अशा हिमतीच्या माणसांनी मेळ धरलेले संभाजीराजे गडदेव जगदीश्वराच्या दर्शनाला चालले. युवराज गडावर आले ही खबर मिळालेली माणसे झुंडीने येऊन दुतर्फा उभी राहिली होती. वरून पावसाच्या सरी आणि भोवतीने माणसांचे झडते मुजरे आपलेसे करीत संभाजीराजे जगदीश्वराच्या मंदिरद्वारात आले. शिवपिंडीचे दर्शन करून होळी माळाने ते महादरवाजात येताच पुऱ्या 3 महिन्यांनंतर आज रायगडाचा नगारखाना पहिल्याने दुडदुडला. समोर सिंहासन होते. श्रींचे रिकामे होते. धन्याशिवाय पोरके दिसत होते. एक पाऊल टाकत कुणाच्या तरी मागून चालल्यासारखे संभाजीराजे सिंहासन चौकात आले. याच दरबारी ते हात बांधून आरोपित म्हणून पेश आले होते. त्याच जागी ते क्षणभर खिळल्यासारखे झाले. आबासाहेब, आजही आम्ही बांधल्या हातांनी इथे उभे राहू आरोपित म्हणून. तेव्हा घेतली नाही ती सजा आज घेऊ ताठ गर्दनीनं. पण तुमची सफाई खडी होत नाही असं या सिंहासनावरून एक वार तरी ऐकवाल आम्हास. सैरभैर झालेल्या संभाजीराजांची नजर चौकभर भिरभिरली. झिरझिरीत आडपडदे कनाती फक्त वाऱ्यावर सळसळत होत्या. तसेच चालत ते सिंहासनाला मिळणाऱ्या सोनपायऱ्या चढू लागले. हंबीरराव, आनंदराव, येसाजी, मदारी सारी माणसे दम रोखून त्यांच्याकडे बघतच राहिली. आजवर दरबारी मार्गाने त्या पायऱ्या अशा कधीच कुणीही चढले नव्हते. जिथे युवराज म्हणून संभाजीराजे बैठक घेत होते ती पायरी येताच ते थांबले. आपलेच बसते रूप त्यांना दिसून गेले. पुढे होत ते थेट सिंहासनासमोरच उभे राहिले. दरबारी चौकातील माणसे अस्वस्थ झाली. एकमेकांकडे भांबावून टकमक बघू लागली. त्यांना वाटले युवराज असेच गैररिवाजी सिंहासनावर बसणार की काय. त्यांनी श्वास रोखले. सोनेरी असल्यामुळेच समोरचे भुंडे सिंहासन
पार उदास दिसत होते. त्याच्या बगलेचे जबडे खोलले सिंह निष्प्राण भासत होते. वरचे छत्र डळमळते वाटत होते. या क्षणी संभाजीराजांना खोलवर जाणवले, खरोखरच आता या जगात आबासाहेब नाहीत. संभाजीराजांनी कमरेच्या हत्याराचा रेशमबंद उकलला. म्यान कपाळावर लावून आपली तलवार त्या चरणासनावर ठेवली. गुडघे टेकून महाराजांच्या पायांवर ठेवावा तसाच आपला माथा त्या चरणासनावर ठेवला. जीव भरून आला त्यांचा. मिटल्या डोळ्यांनी मूकपणे ते म्हणत होते, महाराज साहेब, आता तुमच्या हाताचं नाही, पण पायधुळीचं बळ आम्हाला द्या. आम्ही एकटे आहोत. माणसांनी भरला दरबारी चौक ते हृदय हेलवणारे दृश्य बघत होता. त्यातील कैकांनी आपल्या मनानेच समोरच्या सिंहासनावर संभाजीराजांना बसवूनही टाकले. हेच संभाजीराजे कधी काळी दिलेरच्या गोटात गेले होते हे कटू सत्य त्या माणसांनी मनाच्या तळात पार गाडून टाकले आणि युवराजांना पदरी घेणाऱ्या शिवछत्रपतींचेच आपण रयत चाकर आहोत हे सिद्ध करण्याचे ठरवून टाकले. त्यांना त्या उंचावरच्या भव्य सिंहासनावर बसणारा समर्थ राजा हवा होता. संभाजीराजांसारखा भर उमेदीचा, तगडा, लढाऊ, कदरदार आणि सर्वात अधिक म्हणजे गेल्या छत्रपतींच्या प्रेमाखातर शान मान राखण्यासाठी प्रसंगी जीवाचा सुरुंग उडवायला सिद्ध असणारा, त्या सिंहासनाचा डौल राखणारा, मनातील शिवछत्रपती ज्याच्या रूपात बघता येतील असा, त्यांच्याच रक्ताचा. संभाजीराजांनी मनाच्या उमाळीने आपला अनेक प्रसंगांशी टकरत आलेला माथा चरणासनावर टेकला होता, तो आपल्या मनःशांतीसाठी. त्याने जमल्या माणसांची मने मात्र कब्ज झाली. 3 महिने सुना असलेल्या त्या चौकात आज श्वास भरत होता. चौकाला जाग येत होती. मावळ लोकांना आजारी महाराजांचे मनभरे दर्शन घडले नव्हते. मंचकारोहण केलेल्या रामराजांचे मुख दिसले नव्हते. पण आज त्यांच्याच मेळातून आलेला राजपुरुष त्यांना सिंहासनाजवळ हवा तसा बघायला मिळत होता. सोयराबाई आणि त्यांच्या हस्तकांना अवांतर सारे समजले होते. फक्त महत्त्वाचे एकच उमजले नव्हते. राजा हा प्रजेसाठी असतो, भाराभार खलबते करीत बसण्यासाठी नसतो. शेकडो भावभरे डोळे आपल्यावरच खिळले आहेत याचे काहीच भान नसलेले संभाजीराजे सिंहासन चौथऱ्यामागून महाराजांच्या खासेवाड्याकडे जाणाऱ्या मार्गाने चालत निघाले. महाराज बसत ती खासेवाड्याची सदर आली. बैठकीवरचा छत्रपतींचा जामा, टोप, चोळणा, हत्यारे हा तबकात मांडलेला साज ते बघतच राहिले. त्यांना वाटले क्षणात त्या साजातून चालते बोलते आबासाहेबच खडे होतील. हात खांदा भेटीसाठी पसरते करताना म्हणतील, लेकरा कुठं गेला होतास? त्या बैठकीला अदब देऊन जरा अंतर ठेवून संभाजीराजे सदरेत बसले. दरबारी चौकातील माणसे एक एक करीत पालखी दरवाजाने सदरेला रुजू झाली. त्यातील चांगोजी काटकराला युवराजांनी फरमावले, चांगोजी, नजराण्याचं एक साज तबक सिद्ध करा. जी. चांगोजी निघून गेला. कोण कोण आसामी दस्त केलीत तुम्ही? येसाजी काकांकडे आणि मामासाहेबांकडे बघत युवराजांनी विचारले. बापूजी माळी, सूर्याजी नेमकर, भांडवलकर आणि घाटगे. पिलाजी मामांनी तपशील दिला. घरांवर चौक्या चढवून बाळाजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी आणि फर्जंदचा हिरोजीबी बंद केलाय, येसाजी म्हणाले. ठीक आहे कंक काका, तुम्ही चलाखीची जहाली केलीत, नाहीतर लय कट्टाळ लाव आम्ही ह्यांच्या तिरक्या चालीला. गडाचं दरवाजं बंद काय करत्यात, धन्याभोवती पारा काय चढवित्यात. एवढा माणूस हाय आमच्या दिमतीला, पर सबूत विचारला नाही कुणी आमासनी कशानं कसं करावं म्हणून. तुम्ही अडचणीचे होता त्यांना काका.
नेकीची अडगळ वाटली त्यांना. संभाजीराजे चांगोजीची वाट बघत होते. जामदारी दालनाकडून चांगोजी तबक घेतलेल्या खिदमतगारासह आलेला बघताच संभाजीराजे हंबीररावांना म्हणाले, चला मामासाहेब, आमच्या संगती या. सदर सोडून ते बाहेर पडले. 7 महालाच्या रोखाने चालू लागले. मागून हंबीरराव, चांगोजी आणि तबकधारी चालले. युवराज येत आहेत हे बघून 7 महालाच्या कुणबिणीत कालवा उठला. महाराणी सोयराबाईंच्या महालाचा दरवाजा तर करकरत बंदच झाला. त्या बंद दरवाजासमोर आलेल्या संभाजीराजांनी हंबीररावांकडे बघितले. त्या नजरेचा मतलब पकडत हंबीरराव पुढे आले. दरवाजा खोला. हंबीररावांच्या थापेबरोबर दरवाजावर आदळलेल्या त्यांच्या मनगटीच्या चंदेरी कड्याचा खट असा आवाज उठला. मग थापांमागून थापा दरवाजावर पडल्या. आत कसली तरी कुजबुज चालली होती. दरवाजाबाहेर निसट ते शब्द येत होते, आमची आण आहे, जाऊ नका, सोडा सोडा आम्हाला. बऱ्याच वेळाने दरवाजा खोलला गेला. समोर रामराजे उभे होते. त्यांची चर्या रडवेली तांबूस दिसत होती. जशी आजवर घातली होती तशीच साद त्यांनी घातली. दादा महाराज. झापा घेत संभाजीराजे त्यांच्याजवळ गेले. पाय शिवण्यासाठी वाकणाऱ्या रामराजांना बाळराजे म्हणत आवेगाने त्यांनी जवळ घेतले. त्यांना थोपवून ते म्हणाले, घाबरू नका, मान वर घ्या. डबडबल्या डोळ्यांनी आपल्या धिप्पाड दादा महाराजांकडे बघत दबल्या कोंडल्या रामराजांच्या तोंडून कुचमले बोल होलपटत बाहेर पडले. तुम्ही आमच्या मासाहेबांना मारणार? ते ऐकून अंगभर काटा सरकलेल्या संभाजीराजांनी पराकोटीच्या दुःखावेगाने रामराजांचे मस्तक एकदम पोटाशी घट्ट धरले. नको ते ऐकल्याने त्यांचा उभा देह ताठरला होता. रामराजांच्या पाठीवर फिरणारा त्यांचा हात सांगत होता, कशाही असल्या तरी त्या मासाहेब आहेत आमच्या. तुम्ही आमच्याहून थोरले असता तर आज त्यांच्या समाधानासाठी आम्हीच जेरबंदीने पेश झालो असतो त्यांना. रामराजे हसत होते. त्यांना थोपटून शांत करीत संभाजीराजे म्हणाले, सबूर व्हा, शांत व्हा. आपल्या दादा महाराजांचा तो नजराणा स्वीकारा. रामराजांनी तबकाला हात दिला. डोळे टिपणाऱ्या हंबीर मामांचे पाय शिवले. रामराजांना बरोबर घेऊन संभाजीराजे सकवारबाईंच्या महालाच्या रोखाने चालू लागले. आपल्या महाले अंतःपुरात देव्हाऱ्यातील कुलदेवता वाघेश्वरी समोर मस्तक टेकलेल्या सोयराबाई अंगभर गदगदत होत्या. त्यांना वाघेश्वरी कळली नव्हती आणि संभाजीराजेच काय, पण रामराजेही समजले नव्हते. भाग 98 समाप्त.